कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिदे तू का असं केलंस बोल की, तुला माहित आहे ना आम्हाला आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचं आहे, तरी पण तू या मनी मावशीला घरात ठेवून घेतलंस। दिदे तुला मी मागच सांगितलं होतं की चांगलपणा कायम आपल्या अंगलट येतोय। अरे दिप्या थांब, आप्यानं असं केलं त्याला नक्की काहीतरी कारण असणार आहे। हो बापू, मग असं कधीच करणार नाही। अगं आप्पे, अगं मी तुझ्या घरात असून बी तुम्हाला घरातून बाहेर काढू शकली नाहीस आणि स्वतःला कलेक्टर म्हणवती, कलेक्टर। वंसा, अहो तुम्ही फक्त छोटे सरकारांचा नाही तर आमचा पण विचार केलेला नाहीये। अहो या मनी मावशी सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यासोबत असायच्या, त्यांनी मला काहीतरी केलं असतं तर। अर्जुन, अरे काय चाललंय हे? जे ऐकतोय ते सगळं नवीनच आहे। मागचे काही दिवस तुम्ही धोक्यात काढलेत, ही बाई काही करू शकली असती। दादा विश्वास होता ना माझा आप्पीवर, आणि त्याच विश्वासामुळे मी आज माझं पोरग गमावलं असतं। अर्जुन, तुझा विश्वास होता ना माझ्यावर, माझून थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होता असतो। अरे जे कोणालाच सांगितलं नाही ते मी तुला सांगितलं होतं। मला तुझी सोबत हवी होती, पण तू काय केलंस? तडकाफटकी निर्णय घेतला आणि मनी मावशीला आधी घराच्या बाहेर टाकलंस। अहो मॅडम, साहेबांनी कुठवर वाट बघायची होती? अहो तुम्ही त्यांना खेळवत ठेवलं आणि बघताना काय झालं असतं ते। अहो थोड्यासाठी नाही तर या म्हातारीने ना अमोलला पळवून नेलं असतं। हो दिदे, अगं काय गरज होती या बायला घरात ठेवून घ्यायची? आयुष्यात पहिल्यांदा मला तुझं पटणं झालंय बघ दिदे। जन्मों के साथी हम साथ साथ है। अरे दिप्या, अरे तू ना असा बारका आहे ना, बारकाच राहिलायस बघ। जरा दम काढ की, जरा सांगते दम काढ। मावशी, हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय। मी तुम्हाला असंच नाही सोडलं। अगं सोडूच नको, मी कुठं म्हणते सोडतावा, पण त्याच्या आधी मी सगळं करून ठेवलंय। ही तुझ्या घरातली सगळी बावळाट माणसं यांना काय वाटतंय मी काय आम्हाला पळून न्यायला आले वय? अजिबात नाही। आणि खरा बॉम्ब तर अजून मला फोडायचा हाय। म्हणजे काय ग आप्या, अजून काय वाढून ठेवलं या बाईनं आपल्या पुढ्यात? दमा दमा सगळं सांगते, अहो जरा दम काढा की। काय बया, पाणी होतं नाही का? हाय शाबास। ती बाई कुठे गेली? ओ शेंडे बाई, धर एक ग्लास पकड। अगं धार म्हणते ना, बघती काय? आता ऐका, तुम्हाला काय वाटलं? मला काय हौस आली होय तुमच्या घरात अशी हमाली करत बसायची? सांगते सांगते, ही जी हक्काची जमीन होती ना, ती मिळवण्यासाठी मी तुमच्या घरात घुसली होते। कुठे गेली कागद पिशवी? ह्या बघा, ह्या बघा, ह्या बघा। आता ही सगळी जमीन या मनीच्या नावावर झालेली आहे। आप्या, काय बोलतेय ही बाई? विनय काका, आपण कष्टाने कसलेली जमीन आपल्या हातून गेली। अर्जा, अरे माझ्या उभ्या आयुष्यात मी काय कमावलं असेल तर माझ्या काळ्या आईचं प्रेम, आणि अरे ही जमीन आता या मनी मावशीच्या नावावर झाली। बाबा, तुम्ही शांत व्हा आधी। अपर्णा, उगाच खोटी काळजी दाखवू नकोस ना तू, त्याचा आता काही फायदा होणार नाही। रुपाली, अहो वंस,
एक तर तुम्ही या बाईला घरात ठेवून घेतलं आणि तिने घरात राहून आपली सगळी जमीन हडप केली. अहो तुमच्यामुळे काय होऊन बसलं वंस. मोना मुद्दा जमिनीचा नाही, पण ती बाई आपल्या घरात राहून हे सगळं करत होती, पण आपल्या कुणाच्या लक्षात कसं आलं नाही? दीदी तू का असं केलं सांग बरं. आप्पे दे उत्तर दे यांच्या प्रश्नांची. अर्जुन थोडा वेळ थांब, सगळ्यांना सगळं कळेल. काय काय करणार आहे आपे? अगं जेवढी होती नव्हती सगळी जमीन तुम्ही त्या बारक्याच्या नावावर करणार होते ना, ती आता हे बघ माझ्या नावावर झाली. टाका टाका आता मला जेल्यात. किती वर्ष टाकणार? 10 वर्ष 15 वर्ष टाकायचं तेवढं टाका. अर्जा, अरे या बाईनं माझं अख्खं आयुष्य वाया घालवलं र. अरे आता ही जमीन इकून खाईल. थांबा. या या वकील साहेब या या इथं या. वकील साहेब आता या सगळ्यांना सांगा तुम्ही की ही जमीन सगळी माझी आहे, ह्या मनीची आहे म्हणून सांगा ना. बाकी काही असू दे तर मनी मावशी, तुम्ही डोकं चांगलं चालवलं. अहो पण एवढ्या सहजासहजी ही जमीन तुमच्या नावावर होईल असं कसं वाटलं बरं तुम्हाला? मनी मावशी आता बाद झाला. आता इतक्या वेळ तुम्ही बोललात ना, आम्ही सगळ्यांनी ऐकलं. आता मी बोलणार, तुम्ही ऐकायचं. आणि मनी मावशी स्वतःची कामं स्वतः करायची. अहो त्या मॅडमकडनं पाण्याचा ग्लास घ्या आणि तुम्ही जागेवर ठेवा. पाण्याचा ग्लास घ्या आणि जागेवर ठेवा. तिकडे बोल. बाबा बापू हे खैरमुडे वकील आहेत. मनी मावशीने आपल्या घरातून आपल्या शेत जमिनीचे कागदपत्र चोरून नेले होते आणि मला ते कळालं. आणि त्या कागदपत्र घेऊन या खैरमुडे वकिलांकडे गेल्या होत्या. वकील साहेब येऊ का? अरे या या मावशी या, बसा. या बघा. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही सगळी शेतजमीन तुम्ही माझ्या नावावर करा. पण हे सगळं प्रकरण मला जरा आधीच कळालं जेव्हा आपल्या घरात मला मनी मावशींचा फोन सापडला. फोन असतो तुझं? नाही, माझं बाहेर आहे. नाही माझा पण नाही. मग कोणाचा फोन आहे? अप्पे अगं म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? एक मिनिट बाबा. मनी मावशी जरा ते कागदपत्र द्या ना. अहो द्या द्या द्या. सावकाश. दिप्या हे जरा वाचून दाखव रे. काय हे तर न्यूज पेपर आहेत. सरकार आणि मनी मावशी कुठल्याही दबावाखाली न येता घटस्फोट घेत आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.